जयस्वाल मॅडम, प्रगती जयस्वाल. चला, कोण वाचतंय? मी वाचू का सर? वाचा वाचा. वृद्धि एवं विकास, ग्रोथ एंड डेवलपमेंट. विकास एक ऐसी प्रक्रिया है जो सतत चलती है तथा जिसमें गुणात्मक परिवर्तन एवं परिमाणात्मक मात्रात्मक परिवर्तन दोनों सम्मिलित होते हैं. वृद्धि, ग्रोथ परिपक्वता के बाद रुक जाती है. विकास, डेवलपमेंट गर्भ से कब्र तक होता है. ओम टू टोम. गुणात्मक परिवर्तन कलेक्टिव चेंज, कार्यशैली, वे ऑफ डूइंग सम थिंग्स, कार्यक्षमता, एबिलिटी टू डू सम थिंग्स, इमोशनल अंडरस्टैंडिंग्स, etc. परिमाणात्मक परिवर्तन, quantitative change, height, weight, shapes. The developmental change are progressive, orderly, specious. POS, sorry. सतत का अर्थ है लगातार चलना, अर्थात पीछे की अवस्था पर पुनः ध्यान नहीं देना. Not never receivable, put modifiable. विकास मानसिक पक्ष, सामाजिक पक्ष, सामाजिक पक्ष इत्यादि में. ओके, माइक म्यूट करा. हाँ, ओके सर. माइक म्यूट करा. सगळ्यांनी लक्ष द्या. आज थोडं सीडीपी घेतोय मी पुन्हा एकदा. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे वृद्धि एवं विकास, ग्रोथ एंड डेवलपमेंट दोघांमध्ये काय फरक आहे. विकास एक ऐसी प्रक्रिया है जो सतत चलती है, यानी डेवलपमेंट चलता रहता है, जिसमें गुणात्मक परिवर्तन और परिमाणात्मक परिवर्तन होता है. ज्वाइन करून देतो जे जॉइन झाले ते. ओके, सो विकास ऐसी प्रक्रिया है जो सतत चलती है और तथा जिसमें गुणात्मक परिवर्तन एवं परिमाणात्मक मात्रात्मक परिवर्तन दोनों सम्मिलित होते हैं. ओके, तर याच्यामध्ये दोन्ही प्रकार असतात, गुणात्मक आणि परिमाणात्मक. वृद्धि म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे काय ते आपण बघतोय आता. तर ग्रोथ म्हणजे काय बघा. साधारणपणे ग्रोथ काय असते, तर ग्रोथ परिपक्वता के बाद रुक जाती. म्हणजे आपली जी ग्रोथ आहे, आपल्या शरीराची जी वाढ आहे ती काही काळापर्यंतच होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि विकास मात्र गर्भ से कब्र तक होत आहे. ओम टू टॉम म्हणजे जन्माला आल्यापासून, म्हणजे गर्भधारणापासून ते आपण मरेपर्यंत आपला विकास होत असतो, त्याला डेव्हलपमेंट म्हणतात. वृद्धि मात्र मॅच्युरिटी आली वयाची की ती रुक जाती है. उसके बाद स्टूडेंट्स, गुणात्मक परिवर्तन क्या होता है. क्वालिटेटिव चेंज मीन्स क्या है, कार्यशैली, कार्यक्षमता, इसका मतलब होता है गुणात्मक परिवर्तन. वे ऑफ डूइंग समथिंग, कुछ तो आप अलग कर रहे हो. एबिलिटी टू डू समथिंग, इमोशनल अंडरस्टँडिंग, दैट इज कॉल्ड एज क्वालिटेटिव चेंज, गुणात्मक परिवर्तन त्याला म्हटलं जातं. उसके बाद आता है परिमाणात्मक परिवर्तन. परिमाणात्मक परिवर्तन क्या होता है, तो उसमें होता है क्वांटिटेटिव चेंज, हाइट, वेट एंड शेप. वजन, उंची आणि आपला आकार हा वयानुरूप बदलत असतो, त्याला म्हणतात परिमाणात्मक परिवर्तन, क्वांटिटेटिव्ह चेंज. द डेव्हलपमेंट चेंजेस आर प्रोग्रेसिव्ह, ऑर्डरली, सिक्वेन्शियल, POS म्हणतात त्याला. तर हा जो प्रकार आहे, तर गुणात्मक परिवर्तन, परिमाणात्मक परिवर्तन हे विकासाच्या संदर्भातले
डेव्हलपमेंटच्या संदर्भातले दोन प्रकार लक्षात ठेवा. देर आर टू टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट, क्वालिटेटिव्ह चेंज अँड क्वांटिटेटिव्ह चेंज. क्वालिटेटिव्ह चेंज रिलेटेड वे ऑफ डुइंग समथिंग एंड कार्यक्षमता, एबिलिटी टू डू समथिंग. उसके बाद परिमाणात्मक परिवर्तन तो हो चुका है. उसके बाद हम देखते हैं सतत क्या होता है. सतत का अर्थ होता है लगातार, ज्याला कंटिन्यूअस म्हणतात. सतत का अर्थ होता है लगातार चलना, अर्थात पीछे की अवस्था पर पुनः ध्यान न देना. नॉट रिवर्सिबल, पुट मॉडिफिएबल. विकास कौन कौन के तरह के होते हैं? मानसिक, सामाजिक, सांवेदिक पक्ष. विकास कोणकोणत्या प्रकारचे असतात? मेंटली असतो, सोशियली असतो, सावेशिक असतो, अशा सगळ्या प्रकारचा, म्हणजे ज्याला आपण इमोशनल म्हणतो. तर इमोशनल डेव्हलपमेंट सुद्धा होत असते. तुम्ही पेन घेऊन एक शब्द लिहून घ्या. इमोशनलला हिंदीमध्ये सांवेशिक असं म्हटलं जातं. सांवेगिक, तिथं सांवेशिक झालंय, ते सांवेगिक आहे. तर विकास कोणकोणत्या प्रकारचा आहे बघा, तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय. फिजिकल डेव्हलपमेंट, शारीरिक विकास, ज्ञान संबंधी विकास, मानसिक विकास. उसके बाद आता है संज्ञानात्मक विकास, सामाजिक विकास और सांवेगिक विकास. ओके, सो दिस टाइप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ विकास, डिफरंट टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट. ओके, तुम्ही इथे एक आकृती बघू शकता. बघा आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशियल डेव्हलपमेंट आणि इमोशनल डेव्हलपमेंट. फिजिकल डेव्हलपमेंट मीन्स शारीरिक विकास. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे रिलेटेड टू द सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट या फिजिकल डेव्हलपमेंट. सोशियल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू द सोसायटी. इमोशनल डेव्हलपमेंट इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड एज सांवेगिक विकास. इमोशनल डेव्हलपमेंट, भावनिक विकास ज्याला मराठीमध्ये म्हणतात. सो उसके बाद हम देखते हैं कि ब्रॉड डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट. ब्रॉड डोमेन्स, PCSE हा शब्द लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. PCSE, आता तुम्ही आकृती बघताय, त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते PCSE दिसतंय बघा. PCSE का मतलब होता है फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशियल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट. There are 4 types of developments are most important. Okay, the next पुढे जाऊया आपण. फिजिकल डेव्हलपमेंट काय असते ते आपण बघणार आहोत. कोण वाचतंय? चला, कोणी वाचतंय? वाचू का सर? हा, वाचा वाचा. दीपाली गायकवाड. हा, वाचा ना. फिजिकल डेव्हलपमेंट, हाइट, वेट, साइज, शेप एक्सेट्रा. मोटर डेव्हलपमेंट, स्पीड, ॲक्युरसी अँड परमिशन. प्रिकॉशन, गती संबंधित पक्ष जो शारीरिक विकास से संबंधित होता है. ग्रास मोटर स्किल, फाइन मोटर स्किल, ग्रास मोटर, स्थूल गति कौशल्य. बॉडी, मसल्स, आर्म की मसल्स, लेग्स की मसल्स. फाइन मोटर, सूक्ष्म गति कौशल, छोटी छोटी मसल्स, आंखों की मांसपेशियां, हाथ की मसल्स. ग्रास ऑफ फाइन डेवलपमेंट होता है. ग्रास मोटर स्किल, स्थूल गति कौशल्य, घुटनों के बल चलना, खड़े होकर चलना, दौड़ना और कूदना. वॉकिंग, रनिंग एंड जंपिंग. फाइन मोटर स्किल, सूक्ष्म गति कौशल, उंगली और अंगूठे के जरिए कुछ उठाना, रेत में पैरों की उंगलियां घुमाना. ड्राइंग, पेंटिंग, राइटिंग, काजल लगाना. गुड, थँक्यू. माईक म्यूट करा तुमचा. बघा आता बघूया आपण फिजिकल डेव्हलपमेंट कशा प्रकारची होत असते. उसके बाद देखते हैं हम व्हॉट इज मीन बाय. अभी दीपाली गायकवाड यांनी वाचलंय बघा. फिजिकल डेव्हलपमेंट काय असते ते आकृतीमध्ये तुम्हाला दिसते बघा. पहिल्यांदा ते बाल रांगतय, मग बसतय, त्याच्यानंतर ते खेळायला लागलं, मग उड्या मारायला लागलं, मग त्याची अशी उंची वाढली. बरोबर आहे की नाही? तर हे आपल्याला सगळ्यांना दिसते. फिजिकल डेव्हलपमेंट कशा प्रकारची होते ती हाईट, वेट, साइज, शेप एक्सेट्रा या सर्व बाजूंनी फिजिकल डेव्हलपमेंट घडून येते. फिजिकल डेवलपमेंट क्या क्या मायने रखती है इसके बारे में भी हमें जानकारी लेनी पड़ेगी. उसके बाद में देखेंगे कि फिजिकल डेवलपमेंट किस तरह से होती है. उसमें है मोटर डेवलपमेंट. मोटर डेवलपमेंट मीन्स क्या है कि ये रिलेटेड टू द स्पीड है, रिलेटेड टू द एक्यूरेसी है, रिलेटेड टू द प्रिसीजन है.
गती संबंधित पक्ष जो शारीरिक विकास से संबंधित होता है. मोटर डेव्हलपमेंट हे आपल्या शरीराशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ग्रॉस मोटर स्किल्स एंड फाइन मोटर स्किल्स. ग्रॉस मोटर स्किल क्या होता है, तो उसमें होता है स्थूल गतिक कौशल. स्थूल गतिक कौशल का मतलब होता है त्या मुलाची कशा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत जाते. तर त्यामध्ये आपण बघू शकतो की त्या मुलाची जी डेव्हलपमेंट आहे, म्हणजे मुलगा मुलगी जे असेल ते, तर पहिल्यांदा बॉडी मसल्स, आर्म की मसल्स, लेग की मसल्स इज रिलेटेड टू द ग्रॉस मोटर. ओके, स्थूल गतिक कौशल म्हणतात त्याला. म्हणजे मोठमोठ्या मसल्स, स्नायू त्याचे तयार व्हायला लागतात, हातांचे, पायाचे. फाइन मोटर क्या होता है, फाइन मोटर यानी सूक्ष्म गतिक कौशल क्या होता है, छोटी छोटी मसल्स, आंखों की मांसपेशियां, हाथ की मसल्स, उसमें हम देख सकते हैं कि आंखों की मांसपेशियां भी इसमें डेवलप हो जाती है, हाथ की मसल्स डेवलप होती है. यानी ग्रॉस टू फाइन डेवलपमेंट होता है. यानी जो शुरुआत होती है तो ग्रॉस से होती है, यानी जो बड़े बड़े मसल्स होते हैं, उसके बाद छोटे छोटे मसल्स में डेवलपमेंट होना शुरू हो जाता है, ग्रॉस टू फाइन. ओके, उसके बाद होता है ग्रॉस मोटर स्किल्स, स्थूल गतिक कौशल. उसके बाद बच्चे में बहुत सारे बदलाव देखने को मिलते हैं, जैसे कि घुटनों के बल चलना, खड़े होकर चलना, दौड़ना और कूदना, वॉकिंग, रनिंग, जंपिंग. याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्या वयोगटातून गेलो आहोत आणि तुम्ही आता सगळे पालक वर्गातले आहात बऱ्याच जण, तर तुम्हाला तो सुद्धा अनुभव येतोय. फक्त काही एक दोन जणांचं लग्न झालेलं नसेल, बाकी सगळ्यांच्या घरी लहान बाळ आहे, सगळेजण अनुभव घेत आहे. फाइन मोटर स्किल्स मध्ये अजून काय येतं बघा, उंगली और अंगूठे के जरिए कुछ उठाना. मग लहान मुलं जी असतात, मग ती पहिल्यांदा बोट असेल आणि अंगठा असेल यांच्या साहाय्याने एखादी वस्तू उचलतात. रेत में पैरों की उंगलियां घुमाना, वाळूमध्ये ते पायाची जे बोट असतात ते फिरवतात बघा. ड्राइंग करते, पेंटिंग करते, राइटिंग करते, काजल लगाते, ये सब फाइन मोटर स्किल है. दिस इज कॉल्ड एज फिजिकल डेवलपमेंट. उसके बाद देखने वाले कॉग्निटिव डेवलपमेंट. कॉग्निटिव डेवलपमेंट का अर्थ अभी हमने पढ़ा था. कॉग्निटिव का मतलब जो होता है ज्ञान संबंधी मानसिक विकास तथा संज्ञात्मक विकास. ओके, उसके बारे में कौन पढ़ता है, चलो हैंड रेज योर हैंड. पढ़ने वाला है, रेज योर हैंड. कौन वाचता है, चला. रूपाली मैडम, यस यस. संज्ञात्मक पक्ष में विकास से अर्थ मानसिक क्षमताओं के विकसित होने से है. संज्ञान का अर्थ दिमाग, बौद्धिक क्षमताओं का विकास. एग्जाम्पल, सोचना, तर्क, कल्पना, मेमोरी, भाषा विकास. ब्रेन, लेफ्ट ब्रेन एंड राइट ब्रेन. इन लेफ्ट ब्रेन लॉजिकल, सायन्स, मॅथ्स, लँग्वेज. राईट ब्रेन क्रिएटिव्हिटी, ड्रॉइंग, म्युझिक अँड डान्स. खाली वाचायचं. व्हेरी गुड, थँक्यू मॅडम. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत बघा. क्या होते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. ओके, संज्ञानात्मक पक्ष में इट इज रिलेटेड टू द ब्रेन. विकास के अर्थ मानसिक क्षमता जो होती, मेंटल एबिलिटी जो होती, इज रिलेटेड टू द ब्रेन. संज्ञान का अर्थ होता है दिमाग, बौद्धिक क्षमताओं का विकास. इथे बऱ्याच जणांना अडचण येते की व्हॉट इज मीन बाय संज्ञान. संज्ञान का अर्थ होता है दिमाग और बौद्धिक क्षमताओं का विकास. एग्जाम्पल है सोचना, तर्क, कल्पना, मेमोरी, भाषा विकास. यानी बच्चा सोचता है, कुछ तर्क लगाता है, कल्पना आती है उसके मन में. मेमोरी यानी स्मरण शक्ती, भाषा विकास, लँग्वेज डेव्हलपमेंट होता है. ब्रेनचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. देर आर टू टाइप्स ऑफ ब्रेन. ब्रेन म्हणजे पार्ट आहेत त्याचे दोन. एक लेफ्ट ब्रेन, आपला कपाळापासून तुम्ही जर आडवा हात धरला असा, म्हणजे बरोबर नाकाच्या समोर असा आडवा भाग जर धरला असा, तर लेफ्ट ब्रेन जो असतो तो लॉजिकल असतो. राईट ब्रेन जो असतो तो क्रिएटिव्हिटीचा असतो. हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. एक तर तुमच्या पाल्यांचा ओळखता पाहिजे, आपला स्वतःचा ओळखता आला पाहिजे, का तुम्ही जिथे काम करताय त्या विद्यार्थ्यांचा ओळखता आला पाहिजे. लॉजिकल असतो. लेफ्ट ब्रेन लक्षात कसा ठेवायचा, एल 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 एल, लेफ्ट ब्रेन लॉजिकल ब्रेन. राईट ब्रेन आरसी, आरसी मीन्स राईट ब्रेन क्रिएटिव्हिटी. आर राईट फॉर आर
क्रिएटिव्हचा CRC, म्हणजे लेफ्टचा ELL. लेफ्ट ब्रेन ज्यांचा जास्त शार्प असतो ते विद्यार्थी सायन्स, मॅथमॅटिक्स आणि लँग्वेज किंवा साहित्यिक या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव करत असतात. आणि ज्यांचा राईट ब्रेन चांगला स्ट्रॉंग असतो ते विद्यार्थी क्रिएटिव्हिटी, ड्रॉइंग, म्युझिक, डान्स या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन प्रगती करत असतात. ओके, ये झालं कॉग्निटिव्ह डेवलपमेंट, संज्ञानात्मक विकास. उसके बाद है सोशल डेवलपमेंट. कौन पढ़ रहा है सोशल डेवलपमेंट के बारे में? चलो, दीपाली मॅडमचं वाचून झालं, रुपाली मॅडमचं झालं. कोण वाचते? हँड रेज युअर हँड. सर वाचू का मी? राजश्री बच्चाव मॅडम बोलताय का? नाही, रुपाली मॅडम बोलते. सर मी राजश्री बच्चाव. हा, राजश्री बच्चाव मॅडम वाचा. चला चला, आपण सगळ्यांना संधी देऊया मॅडम. वाचू का सर? यस 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 यस. सोशल डेवलपमेंट समाज के अंतर्गत निहित नियमों का अनुपालन करना. मोरल डेवलपमेंट इसी से संबंधित है. द प्रोसेस ऑफ लर्निंग, अडॅप्टिंग अँड इंस्टिलिंग. सर मला व्यवस्थित दिसत नाही सर स्क्रीन. The process of learning, adapting and instilling internationally the values, norms and socially approved ways of behavior is known as socialization. Socialization is a lifelong process starting from infancy to death. ओके, पुढे पण वाचायचं? नाही नाही, माईक म्यूट करा 1 मिनिट. ओके, सोशल. आता बघा, आपण फिजिकल डेवलपमेंट पाहिली, कॉग्निटिव्ह डेवलपमेंट पाहिली, यानी शारीरिक विकास देखा है हमने संज्ञानात्मक विकास देखा है. अब हम देखने वाले सामाजिक विकास क्या होता है, सोशल डेवलपमेंट. समाज के अंतर्गत जो नियम है, निहित नियम है, उनका पालन करना है. मोरल डेवलपमेंट इससे संबंधित है. मग समाजाने काही नियम लावून दिलेले, त्या नियमांना अनुसरून आपण वागणं, त्याला म्हणतात सोशल डेवलपमेंट. द प्रोसेस ऑफ लर्निंग, अडॅप्टिंग, इन्स्टिलिंग, internalizing the values, norms and socially approved ways of behavior. वर्तन, समाजामध्ये वागताना वर्तन कसं असावं, तर त्या वर्तनाचे काही नॉर्म्स, कंडिशन्स समाजाने ठरवून दिलेले आहेत आणि त्या नॉर्म्स, कंडिशनच्या अधीन राहून त्या विद्यार्थ्याची सोशल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्याचा सामाजिक विकास झाला पाहिजे. सोशलायझेशन इज अ लाईफ लॉंग प्रोसेस स्टार्टिंग फ्रॉम इन्फॅन्सी टू द डेथ. जन्माला आल्यापासून तर अगदी डेथ पर्यंत सोशल डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे. ओके, चला नेक्स्ट. रेज युअर हँड. इमोशनल डेव्हलपमेंट कोण वाचतंय? नूतन गरुड. यस सर. इमोशनल डेवलपमेंट रेथस के अनुसार संवेग भावना है जो हमारे अंदर रंग भरती है. इमोशंस कलर्स आवर लिव्स. Emotional development is about knowing and managing your emotions. Emotions and cognitions are. सर तो शब्द जूम करा. इंटररिलेटेड. ओके ओके, थांबा. आता इमोशनल डेव्हलपमेंट, माईक म्यूट करा. इमोशनल डेव्हलपमेंट काय आहे? रॅथस नावाचा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो बघा. रॅथस के अनुसार संवेग, यानी संवेग बघा, मराठीमध्ये हिंदीमध्ये संवेगला इमोशन म्हणतात बरं का, लक्षात ठेवा. संवेग म्हणजे भावना, इमोशंस. रैथस के अनुसार संवेग भावना है जो हमारे अंदर रंग भरती है. इमोशंस कलर आवर लाइव्स. इमोशनल डेवलपमेंट इज अबाउट नोइंग एंड मैनेजिंग युअर इमोशंस. इमोशंस अँड कॉग्निशन्स आर इंटररिलेटेड. म्हणजे जे आपल्या संज्ञान आहे, संज्ञान अँड संवेग दोनों एक के साथ रिलेटेड आहे. म्हणजे भावना आणि तुमच्या बौद्धिक क्षमता यांचा परस्परांशी संबंध आहे. याला म्हटलं जातं इमोशनल डेव्हलपमेंट. सो देर आर 4 टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट वी लर्न. कोण सांगतं? ज्या 4 प्रकारच्या डेव्हलपमेंट आपण पाहिलेल्या आहेत आता डेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या, कोण सांगतं? चला पटकन रेज युअर हँड. 4 प्रकारचे डेव्हलपमेंट पाहिले आपण, पटकन सांगायचे. 4 प्रकारच्या डेव्हलपमेंट हिंदीमध्ये पाहिले आहेत, इंग्रजीतही सांगितलं तरी चालतील. हँड रेस करत नाहीये, तुमचं लेक्चर कडे लक्ष नाहीये का?
मी आता 4 प्रकारच्या डेव्हलपमेंट शिकवल्या, आकृती पण दाखवली होती. रेज युअर. असं कसं चालेल? 3च आठवताय सर. काय काय? इमोशनल, सोशल आणि फिजिकल. इमोशनल, सोशल अँड फिजिकल. अजून एक राहिले मॅडम. कॉग्निटिव्ह. अगदी बरोबर. म्हणजे आता मी तुम्हाला मराठीत पुन्हा एकदा सांगतो. शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास आणि भावनिक विकास, एवढं लक्षात ठेवा. फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट. ओके, सो दीज आर 4 टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट. ओके, निलिमा मॅडम आता बोलल्या होत्या. ठीक आहे, पुढचं नाव घेतोय मी. क्रांती मॅडम. वृद्धी म्हणजे काय? वाचा चला. ग्रोथ वाचताय? क्रांती मॅडम शक्य वाचणं नसेल तर मग कविता पाटे यांना मी पाचारण करतोय. कविता पाटे. यस सर. ओके, थैंक यू. चलो पढ़ो. ग्रोथ यह विकास का ही छोटा हिस्सा है. परिपक्वता, मैच्योरिटी भी विकास का ही हिस्सा अर्थात डोमेन है. परिपक्वता अनुवंशिकता से संबंधित है. परिपक्वता, मैच्योरिटी हाईली रिलेटेड टू हेरिडिटी अनुवंशिकता. ग्रोथ वृद्धि में क्वांटिटेटिव्ह. माझी स्क्रीन गेली, 1 मिनिट. क्वांटिटेटिव्ह चेंज होतात. ओके ओके ओके. करा तुमचा माईक म्यूट करा, माईक म्यूट करा. थँक्यू. बघा वृद्धी काय आहे. आता आपण डेव्हलपमेंट पाहिली, आता आपण ग्रोथ बघणार आहोत. ओके, तुम्हाला समजतंय ना सगळ्यांना नक्की मी काय सांगतोय ते लक्षात येत असेल बघा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा जो आहे तो म्हणजे यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की यह विकास का ही छोटा हिस्सा होता है. ग्रोथ, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ग्रोथ वेगळी आणि डेव्हलपमेंट वेगळी. डेव्हलपमेंट आपण 4 प्रकारची पाहिलेली. ग्रोथ मात्र काय है? विकास का ही छोटा हिस्सा होता है. मैच्योरिटी भी विकास का ही हिस्सा है, यानी परिपक्वता, अर्थात वो डोमेन है, उसका पार्ट है. परिपक्वता रिलेटेड टू द हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे बऱ्याच वेळा मॅच्युरिटी केव्हा येते की आपल्याला आपल्या डीएनए मध्ये, आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून जी काही इन्फॉर्मेशन आपल्या जीन्स मध्ये आलेली असते. डीएनए म्हणजे पेशी मधला, डीएनएचा फुल फॉर्म सांगता येईल डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. तुम्ही सीआयडी किंवा या सिरियल जेव्हा बघता तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा, किंवा आता काही घटना घडताय तर तुम्ही डीएनए हा शब्द ऐकत असतात. सो व्हॉट इज डीएनए? डीएनए मध्ये आपली माहिती आलेली असते आपल्या आई वडिलांकडून. तर ती परिपक्वता जी येते इट इज रिलेटेड टू द हेरिडिटी. यानी मॅच्युरिटी, परिपक्वता हायली रिलेटेड टू द हेरिडिटी. तुमची परिपक्वता तुमच्या अनुवंशाशी संबंधित जास्त प्रमाणात असते. ग्रोथ में क्वांटिटेटिव चेंजेस ज्यादा होता है, मात्रात्मक परिवर्तन ज्यादा होता है. ओके, नेक्स्ट कोण वाचणार? मी नाव घेतोय इथून. राजलक्ष्मी मॅडम. यस सर. परिपक्वता. हॅलो, ऐकू येतोय? यस यस यस, अतिशय छान आवाज येतोय. बोला बोला. क्वांटिटेटिव्ह आणि स्ट्रक्चर चेंज वाच. यस यस यस. मोटा होना, पतला होना, लंबा होना, आकार में वृद्धि, छोटा होना आदि. क्वांटिटेटिव का अर्थ होता है जिसे हम गणना, मेजर कर सकते हैं, कर सके. विकास में हम सभी हिस्सों को माप नहीं सकते हैं. वृद्धि मतलब ग्रोथ एक समय पर रुक जाती है, जबकि विकास डेवलपमेंट गर्भ से वर्म टू टर्म तक चलने वाली प्रक्रिया है. वृद्धि को एक यूनिट किलोग्राम, इंचेस, सेंटीमीटर आदि के तहत मापा मतलब मेजरमेंट जाता है, जबकि विकास के हर पहलू को नहीं. विकास का केवल आकलन, असेसमेंट किया जा सकता है. चेस खेलना विकास का हिस्सा है, वही लंबाई बढ़ना वृद्धि का. थैंक यू.
ग्रोथचा अजून एक पुढचा पार्ट आपण बघतोय, क्वांटिटेटिव्ह और स्ट्रक्चर चेंज काय होत आहे, मोठं होणं, बारीक होणं, उंच होणं, आकार में वृद्धि होना, छोटा होना, इट इज रिलेटेड टू द क्वांटिटेटिव और स्ट्रक्चर चेंज और मात्रात्मक परिवर्तन बोलते हैं उससे। क्वांटिटेटिव का अर्थ होता है जिसे हम काउंट कर सकते हैं, मेजर कर सकते हैं। विकास में हम सभी हिस्सों का माप नहीं सकते। वृद्धि एक समय पर रुक जाती है, जबकि विकास डेवलपमेंट गर्भ से कब्र यानी ओम टू द टॉम तक चलने वाली प्रक्रिया है। वृद्धि को हम यूनिट, एक युनिट यानी किलोग्रॅम, इंचेस, जसं आपलं वजन आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो, उंची इंचेस मध्ये मोजतो किंवा सेंटीमीटर मध्ये मोजत असतो, आदि के तहत मापा जा सकता है। जबकि विकास के हर पहलू को हम मेजर नहीं कर सकते। विकास का केवल आकलन किया जा सकता है, असेसमेंट किया जा सकता है। चेस, अभी चेस खेलना विकास का हिस्सा है, वही लंबाई बढ़ना वृद्धि का हिस्सा है। देखो, म्हणजे जेव्हा आपण बुद्धिबळ खेळतो तो विकासाचा भाग आहे, कारण इट इज रिलेटेड टू द ब्रेन, बट लंबाई होना, उंची वाढणं हा रिलेटेड टू द ग्रोथ। ओके, नेक्स्ट, हु रीड नेक्स्ट, वृद्धि क्या होती है, विकास क्या होता है। चला मी नाव घेतोय पुढचं, हर्षदा मॅडम, हर्षदा वाकडे। यस सर। यस। वृद्धि मात्रात्मक या परिणामात्मक परिवर्तन होता है। स्ट्रक्चरल ऑफ क्वांटिटेटिव चेंजेस। वृद्धि सामान्यतः शारीरिक परिवर्तनों से संबंधित है, रिलेटेड टू फिजिकल चेंजेस। वृद्धि का मापन सही से किया जा सकता है क्योंकि यह संकुचित नैरो डोमेन होता है। वृद्धि में संरचनात्मक परिवर्तन शामिल है और एक समय के बाद ये रुक जाती है। थैंक यू। वृद्धि काय असते, ग्रोथ काय असते, मात्रात्मक और परिमाणात्मक परिवर्तन होता है, दैट इज स्ट्रक्चरल एंड क्वांटिटेटिव चेंजेस। वृद्धि सामान्यतः शारीरिक परिवर्तनों से संबंधित है, फिजिकल चेंज आपल्यामध्ये होत असतो। वृद्धि का मापन सही से किया जा सकता है क्योंकि यह संकुचित डोमेन है, नैरो डोमेन, बट डेवलपमेंट जो होता है वो ब्रॉड डोमेन होता है, ये बात में रखना है आपको। वृद्धि में संरचनात्मक परिवर्तन शामिल है और एक समय के बाद ये रुक जाती है। झाडांची वाढ कुठेतरी थांबते, माणसाची वाढ थांबते, नाही तर माणूस वाढतच राहिला असता, तर त्यांना एक मर्यादा आहे, ग्रोथला मर्यादा आहे। मेंटल किंवा डेव्हलपमेंटला, मेंटली डेव्हलपमेंटला किंवा विकासाला मर्यादा नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मात्रात्मक या परिमाणात्मक परिवर्तन होत आहे वृद्धि। चला पुढचं नाव घेतोय मी, हर्षदा वाकडे मॅडम नंतर रेखा कदम मॅडम। वाचताय रेखा कदम मॅडम? जर नसतील तर वैशाली महाजन, वैशाली महाजन। यस सर। विकास परिणामात्मक के साथ साथ गुणात्मक परिवर्तन भी होता है। स्ट्रक्चरल प्लस फंक्शनल चेंजेस, सर ते काय है? क्वालिटेटिव चेंजेस। क्वालिटेटिव चेंजेस। सेकंड, विकास का आशय शरीर के विभिन्न शारीरिक, मानसिक तथा व्यावहारिक संगठन से है। थर्ड, विकास को मापना कठिन है, इसके अवलोकन करते हैं क्योंकि विकास का रूप व्यापक है। फोर्थ, विकास के प्रक्रियात्मक फंक्शनल परिवर्तन शामिल है और यह निरंतर चलता रहता है। सर ये है नोट पण वाचू का? नाही रे, राहू दे मी वाचतो ते, थँक्यू। बघा आता विकास काय आहे, डेवलपमेंट परिमाणात्मक के साथ साथ गुणात्मक होता है, यानी स्ट्रक्चरल होता है या फंक्शनल होता है या क्वालिटेटिव, यानी स्ट्रक्चरल प्लस फंक्शनल चेंजेस, दिस इज कॉल्ड एज डेवलपमेंट। डेवलपमेंट में क्या क्या होता है, विकास आशय के शरीर के विभिन्न शारीरिक, मानसिक तथा व्यावहारिक संगठन से। विकास जो होतो विद्यार्थी मित्रांनो तो शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक डेव्हलपमेंट से रिलेटेड आहे। विकास को मापना कठीण है, मी बोललो होतो की तुम्हाला ग्रोथ मोजता येईल पण विकास मोजता येणार नाही, कठीण है, अवलोकन करते क्योंकि विकास का रूप व्यापक है। मी मगाशी बोललो होतो ब्रॉड डोमेन, इट इज अ ब्रॉड डोमेन। विकास प्रक्रियात्मक परिवर्तन शामिल है,
यानी ये फंक्शनल है, ये निरंतर चलता रहता है। इसके बारे में कुछ नोट दिया है। संप्रेतों का विकास संज्ञानात्मक विकास के अंतर्गत होता है। संप्रेतों का अर्थ है, संप्रेतो म्हणजे काय बघा, संप्रेतो का अर्थ होता है कि किसी चीज के प्रति कॉन्सेप्ट्स बनाना, काही गोष्टींच्या। आता उदाहरणार्थ ही पाण्याची बॉटल आहे, याच्याबद्दल काहीतरी संकल्पना बनवायच्या। हम लोग को पता है कि कंसेप्ट दिमाग में बनते, जो कुछ कंसेप्ट्स तैयार होती है वो दिमाग में बनाई जाती है। हमको ये इसके बारे में सभी को पता है। माइक म्यूट करा तुमचा। अर्चना धोत्रे मॅडम। हा सर, वाचू? यस वाचा। कोटा सर काही अडचण आहे का? नाही सर। वाचू का सर? यस यस यस। विकास का आशय कठिन है, इसका अवलोकन करते हैं। नाही ते झालं ना मॅडम, आपण आता ते शिकलो ना। स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट घ्या, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट। ठीक है। स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट। 1. इन्फॅन्सी, शैशव अवस्था 0 ते 2 वर्ष। 2. इयरली चाइल्डहुड, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष। 3. लेटर चाइल्डहुड, उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्ष। 4. ऍडोलेसेन्स, किशोरावस्था 12 ते 18 वर्ष। ओके, थँक्यू। आता इथे बघूया आपण की आपल्या असं लक्षात येईल की जी किशोर अवस्था आहे, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, आपली जी डेव्हलपमेंट होत जाते शरीराची, ती कशा प्रकारचे? इन्फॅन्सी, दॅट इज कॉल्ड एज शैशवावस्था। शैशवावस्था होती है 0 to 2 years तक। अर्ली चाइल्डहुड बोलते उसे, पूर्व बाल्यावस्था 2 to 6 वर्ष, 6 म्हणजे 2 वर्षापासून तर सिनियर केजी पर्यंत, फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत। लॅटर चाइल्डहुड, उत्तर बाल्यावस्था 1ली पासून तर 6वी पर्यंत, यानी 6 years से लेकर 12 year तक, 6 से 12 वर्ष तक होता है लैटर चाइल्डहुड, उत्तर बाल्यावस्था। एडोलसेंस यानी किशोरावस्था 12 से 18 वर्ष तक, यानी 6ठी कक्षा से लेकर ये बच्चा जब 12th में जाता है तब तक होता है एडोलसेंस, दैट इज कॉल्ड एज किशोरावस्था। WHO यानी वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन मानना है कि, जो जागतिक आरोग्य संगठना है उसका मानना है कि 10 से लेकर 19 वर्ष का आयु का वर्ग किशोर अवस्था के अंतर्गत आता है। WHO असं म्हणतं की 10 ते 19 वर्षाचं आयुष्मान जे आहे ते किशोर अवस्थेच्या अंतर्गत येतं। शेषावस्था के पहले भी एक अवस्था होती है जिसे प्रेनेटल स्टेज बोलते, प्रसव पूर्वावस्था कहते। इस अवस्था में बच्चा गर्भ में मां के पेट में रहता है। इसका समय अंतराल गर्भाधान से, जेव्हा ती स्त्री प्रेग्नंट राहते, गर्भाधान होतं। हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर। हो सर। गर्भाधान से जन्म अर्थात 9 महीने 10 दिन, मराठीमध्ये तर आपण 9 दिवसच म्हणतो, 10 दिन यानी पूरे 280 दिन 40 सप्ताह 40 आठवड़े का होता है तक होता है। इस अवस्था का पूर्ण विकास गर्भवती मां पर निर्भर करता है। अगर गर्भवती मां सासू सुनांच्या सिरियल पाहत असेल किंवा हिंसात्मक काही पाहत असेल किंवा रामायण महाभारत किंवा चांगल्या गोष्टी बघत असेल तर त्या मुलावर सुद्धा त्या पद्धतीचाच परिणाम दिसून येतं। हा त्याच्या मागचा महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की त्यामुळे मुलाचा जो विकास आहे किंवा जे बाळ आहे आईच्या उदरामध्ये, पोटामध्ये, तर ते विकासाची प्रक्रिया पोटामध्ये सुरू झालेली असते, हे मात्र समजून घेणं क्रमप्राप्त आहे। चला, मी स्वप्नील कोठावदे यांना पाचारण करतो की त्यांना पुढचं वाचायचं आहे। स्वप्नील कोठावदे वाचताय? शेषावस्था। यस 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 यस, वाचा ना सर, वाचा ना। सर नेटवर्क इश्यू आहे सर। ओके, शबाना मॅडम। हॅलो। हो सर, वाचते।
शैशवावस्था इन्फेंसी, जन्म 0 से 2 वर्ष तक, ज्ञानेंद्रियों सेंसेस से सीखता है, मोटर एक्शन गति क्रिया करके सीखेगा, पियाजे का भी कहना है, सेंसिटिव पीरियड खतरा भरा होता है, फिजिकल डेव्हलपमेंट मेंटल डेव्हलपमेंट फास्ट होती है। सगळ्यात महत्वाचं असतं शैशवावस्था, दैट इज इन्फेंसी। ये शैशवावस्था कहाँ से कहाँ तक होती है इन्फेंसी? 0 साल से, यानी जिस दिन बच्चे का जन्म होता है वहां से लेकर पूरे 2 साल तक ज्ञानेंद्रियों से सीखता है। जैसे की आपण त्याला शिकवतो बा, तुझे डोळे कुठे आहेत, कान नाक काय कुठं आहे, तुझे त्वचा नाही म्हणतो, तुझे हात कुठं आहे, डोळे कुठे आहेत, नाक दाखव बरं आपण असं म्हणतो बघा। तर ज्ञानेंद्रियों से वो सीखता है पहली बार। मोटर एक्शन गति क्रिया करके सीखेगा। पियाजे जो आहे तो सुद्धा तेच म्हणतो, सेन्सिटिव्ह पिरियड होता है। या काळात जर त्याला ज्या प्रकारचं तुम्ही द्याल तसा तो बालक घडत जातो। त्यामुळे 0 ते 2 वर्ष अतिशय महत्वाची असतात मुलाची। फिजिकल डेव्हलपमेंट मेंटल डेव्हलपमेंट या ठिकाणी अतिशय फास्ट होत असते। ओके, सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर सीमा वेद पाठक मॅडम, अर्चना मॅडम तुम्ही वाचलं ना आता? अर्चना धोत्रे मॅडम, सीमा मॅडम वाचताय? हो सर, वाचा। पूर्व बाल्यावस्था अर्ली चाइल्डहुड 2 से 6 वर्ष तक, टॉय एज खिलौना आयु, प्ले एज एरिक्सन, फास्टेस्ट लैंग्वेज डेवलपमेंट, इमिटेटिव एज नकल करके सीखना, भाषा विकास के त्यांची रेंज क्रिटिकल, यस यस, क्रिटिकल ऑब्लिक फास्टेस्ट लैंग्वेज डेवलपमेंट, संवेदनशील, फिजिकल डेवलपमेंट, फास्टर बर्थ, सोशलायझेशन इज ऑल्सो रॅपिड। आपली लिंक जी आहे आताची ही आता डिस्कंटिन्यू होईल। 5 मिनिटं ब्रेक आपण घेणार आहोत पाणी पिण्यासाठी। थोडं तुम्ही फ्रेश होऊ शकतात आणि 5 मिनिटांनंतर पुन्हा अजून एक लिंक मी शेअर करतो। त्यावेळेस मी तुम्हाला पूर्व बाल्यावस्था व्यवस्थित समजून सांगतो। थँक्यू वेद पाठक मॅडम वाचल्याबद्दल, धन्यवाद। ओके, सो 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय।